मग गेले 3 महिने कुठे गेली होती ही नैतिकता? लोकांना किती वेड्यात काढणार हो. बरं आता बघा अजित पवार कसे उघडे पडले. मित्रहो नमस्कार. बघा गेल्या 2.5-3 महिन्यापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. जनतेचा एवढा आक्रोश आहे, लोकप्रतिनिधी देखील तीच मागणी करीत होते. तरी देखील अजित पवार यांना घाम आला नाही की धनंजय मुंडे यांना या सगळ्या आक्रोशाचं उद्रेकाचं काहीही वाटलं नाही. सत्ता अशीच असते हो, खुर्ची अशीच असते, कधी कातडी राठ होऊन जाते, समजतही नाही. बघा आधी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा आठोकाट प्रयत्न केला खरा, पण पुढं खूपच दबाव वाढला तेव्हा अजितदादा यांनी देखील आपण राजीनामा कसा दिला होता, सिंचन घोटाळ्याच्या वेळेला कसा नैतिकतेच्या आधारावर दिला होता, तसा राजीनामा धनंजय मुंडे यांनी द्यावा. म्हणजे त्यांनी थेट हे विधान केलं नाही, पण सुचवलं तर तेच होतं. अहो नैतिकता ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे हो. राजकारण असो, समाजकारण असो, या नैतिकतेला खूप महत्व आहे. पण हल्लीच्या राजकारणामध्ये नैतिकता, संकेत, परंपरा सगळ्या गोष्टी इतिहास जमा झालेल्या आहेत. आता बघा काल जेव्हा सगळे त्या संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हिडिओ पाहत होते, ते व्हायरल झाले ना, तेव्हा अनेकांना घाम फुटला. घाम आता हा घाम कोणाला आणि कुठं कुठं फुटला हे काही आपण पाहिलं नाही, पण हे सगळे फोटो लोकांनी पाहिले. लगेच राजकारणामध्ये आणि शासनामध्ये खळबळ उडाली आणि मोठ्या हालचाली देखील सुरू झाल्या. ठीक आहे हो, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. खरं तर तो अगदी 2-2.5 महिन्यापूर्वी द्यायला हवाच होता, किंवा ते देत नव्हते तर अजित पवार यांनी तो घ्यायला हवा होता. अजित पवार घेत नव्हते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी तो घ्यायला हवा होता. म्हणजे ज्याप्रमाणे आज मुंडे यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकलून दिलं ना, ते हाकलणं 2-2.5 वर्षापूर्वी, माफ करा 2-2.5 महिन्यापूर्वी व्हायला हवं होतं. ठीक आहे, राजकीय अपरिहार्यता, मजबुरी आपण समजू शकतो. उशिरा का होईना जे झालं ते करेक्ट मात्र नक्की झालेलं आहे. पण अजूनही बघा जनतेला जे मूर्ख समजलं जात आहे ना, ते अजूनही मूर्खच समजलं जात आहे. अहो ते म्हणतात ना, नाही म्हणजे ते आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे ना, पडलं तरी नाकभर. अर्थात तशा म्हणी आणखी आहेत, पण एवढ्यात त्या सगळ्या वापरायला नको. देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा इंजेक्शन दिलं काल संध्याकाळी, अहो इंजेक्शन कसलं सलाईन दिलं हो काल अंधारामध्ये, आणि सकाळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. खरं तर तो खूप उशीर झाला आहे, पण तो झाला. तर आता त्यांना राजीनामा का द्यावा लागला यावर बघा, आता ते काही स्वेच्छेनं नाही, अजिबात नाही. इच्छा नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या रेट्यामुळं त्यांना हा राजीनामा द्यावा लागला. आणि देवेंद्र फडणवीस यांचा तरी रेटा का? आता इतकं सगळं बाहेर आलेलं आहे, आता लपवायचं तरी किती, छापवायचं तरी किती आणि झाकायचं तरी किती. आता बघा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. आता का दिला? आता हे काही कोणाला महाराष्ट्राला सांगायची गरज आहे का हो? तरीही अजित पवार म्हणतात धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. हसला हो अजित दादा, महाराष्ट्र हसला. धनंजय मुंडे आणि नैतिकता, अजित पवार आणि नैतिकता. अहो मग गेले 3 महिने कुठे गेली होती ही नैतिकता? लोकांना किती वेड्यात काढणार हो. बरं आता बघा अजित पवार कसे उघडे पडले. अहो एवढी 3 महिन्यापासून मागणी होऊनही हा राजीनामा झाला नाही. आता देवेंद्र फडणवीस यांच्या रेट्यामुळे राजीनामा त्यांना द्यावा लागला. आणि अजित पवार म्हणतात की धनंजय मुंडे नैतिकतेसाठी राजीनामा दिला. आता महाराष्ट्रानं हसावं की रडावं की फक्त यांच्याकडे पाहत राहावं? काय संबंध आहे हो नैतिकतेचा आणि धनंजय मुंडे यांचा आणि अजित पवार यांचा सुद्धा? दोघातलं कोण खरं, अजित पवार की धनंजय मुंडे? आता बघा राजीनामा दिल्यावर धनंजय मुंडे यांनी एक ट्विट केलं आहे. काय सांगितले त्यात? खरं तर म्हणजे बघा 84 दिवसानंतर हा राजीनामा झाला. 84 दिवस नैतिकता कोणाच्याच लक्षात नव्हती की काय? धनंजय मुंडे म्हणतात की माझ्या प्रकृतीच्या कारणावरून राजीनामा दिला. अजित पवार म्हणतात की नैतिकतेच्या कारणावरून त्यांनी राजीनामा दिला. आहे का हो कोणाचा पायपोस कोणाच्या पायात? किती वेड्यात काढायचं हो महाराष्ट्राला. महाराष्ट्राची जनता दूध खुळी आहे
असं अजूनही या अजित पवारांना वाटतं. आश्चर्य आहे बुवा, आश्चर्य. मित्रांनो, आता तुम्ही ठरवा या राजकारणामध्ये कोण खोटं बोलतोय आणि कोण खरं बोलतोय, कोण नैतिक आणि कोण अनैतिक. कोणीतरी एक लबाड आहे हे नक्की, आणि हे म्हणजे जे कोणीतरी एक लबाड असेल हे आपली शासन करते. आता हे आपलं दुर्भाग्य की सद्भाग्य तुम्ही ठरवा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.